नमस्कार शेतकरी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं. मी शेतकरी यूट्यूब चॅनलमध्ये. शेतकरी मित्रांनो जे आहे आता उद्या दिनांक आहे 22 ऑगस्ट. तर राज्यामध्ये आपलं जे आहे आता पावसाचा जोर सध्या आता ओसरलेला आहे आणि ठिकठिकाणी आपलं जे आहे पावसाची शक्यता जी आपल्याला सध्या कमी पाहायला मिळत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी आपली जी आहे शेतीची कामे लवकरात लवकर या ठिकाणी करून घ्यावीत. तर शेतकरी मित्रांनो जे आहे राज्यामध्ये आता जे आहे उद्या दिनांक आहे 22 ऑगस्ट. तर राज्यामध्ये आपल्याला उद्याच्या दरम्यान सुद्धा काही भागामध्ये दुपारनंतर ते सायंकाळच्या दरम्यान पावसाची शक्यता पाहायला मिळणार आहे. जाणून घेऊया नेमकी हा पाऊस कोणत्या भागामध्ये आणि कोणत्या जिल्ह्यामध्ये राहणार आहे, याबद्दलचा सविस्तर हवामान अंदाज. तर त्या मित्रांनो जे आहे चॅनल सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक नक्की करा. तर शेतकरी मित्रांनो जे आहे राज्यामध्ये आज आहे 21 ऑगस्ट आणि आज रात्रीच्या दरम्यान आपलं जे आहे परभणी, हिंगोली, नांदेड, उमरखेड, जितूर तसेच वाशिम, यवतमाळ, अकोला, अमरावती, करंजा या भागामध्ये आपल्या जे आहे आज रात्री दरम्यान हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस या ठिकाणी पाहायला मिळेल आणि इतर सगळीकडे जे आपलं हवामान कोरडे राहील. तसेच शेतकरी मित्रांनो जे आहे राज्यामध्ये आता उद्या दिनांक आहे 22 ऑगस्ट आणि उद्या आहे पोळा. तर उद्या पोळ्याच्या दिवशी जे आहे राज्यामधील काही जिल्ह्यामध्ये आपल्याला पावसाची शक्यता राहणार आहे. तर उद्या दरम्यान जे आपला उद्या सकाळच्या दरम्यान उद्या सकाळपासून ते दुपारपर्यंत राज्यातील संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आपलं जे आहे हवामान पूर्णपणे कोरडे राहणार आहे आणि उद्या दुपारनंतर म्हणजे शेतकरी मित्रांनो जे आहे उद्या दुपारच्या दरम्यान जे आहे राज्यामध्ये उद्या दुपारपासून ते सायंकाळच्या दरम्यान राज्यातील जळगाव जिल्हा, परोडा, धुळे, चाळीसगाव, मालेगाव, शिरपूर, नंदुरबार तसेच जे आहे शिक्री, अ, अ, भुसवळ, जामनेर, अजिंठा, बुलढाणा, मोठाला, मलकापूर तसेच जे आहे खामगाव, जळगाव, जामोद आणि तेहरा, अक्कोट, दर्यापूर, अक्कलकोट तसेच जे आहे अकोला, मुर्जापूर, करंजा, परतूर, अमरावती आणि जे आहे आष्टी, मोही, वाशिम, यवतमाळ, नागपूर, गोंदिया, भंडारा आणि या परिसरामध्ये जे आपला शेतकरी मित्रांनो उद्या दुपारपासून ते सायंकाळच्या दरम्यान पावसाची शक्यता पाहायला मिळेल. कारण की हा शेतकरी मित्रांनो जे आहे राज्यातील काय उद्याच्या दरम्यान जे आहे उद्या दुपारपासून ते सायंकाळच्या दरम्यान खांद्याच्या परिसरामध्ये आणि विदर्भातील जिल्ह्यामध्ये पावसाची शक्यता राहील. तर या कारण गुजरातमध्ये सध्या पावसाचे वातावरण आहे आणि गुजरातच्या लगतचा जो परिसर आहे या परिसरामध्ये जे आपला पावसाची शक्यता या ठिकाणी राहणार आहे त्या भागामध्ये. आणि शेतकरी मित्रांनो जे आहे राज्यामध्ये उद्या मराठवाड्यामध्ये उद्या दरम्यान जे आपला मराठवाड्यातील संपूर्ण जिल्ह्यामध्ये आपलं जे आहे उद्याच्या दरम्यान जे आहे हवामान पूर्णपणे कोरडे राहणार आहे. उद्या दिवसभर कोरडे राहील आणि पश्चिम महाराष्ट्र, सोलापूर जिल्हा तसेच सातारा, धाराशिव या परिसरामध्ये सुद्धा आपलं जे आहे शेतकरी मित्रांनो उद्याच्या दरम्यान हवामान जे आहे उद्या सकाळपासून ते दिवसभर आपलं जे आहे हवामान कोरडे राहील. नाशिकच्या परिसरामध्ये उद्या थोडाफार हलका ते रिमझिम पाऊस राहील. नाशिक, मुंबई, पुणे, रत्नागिरी या परिसरामध्ये आपलं जे आहे उद्या सायंकाळच्या दरम्यान थोडाफार पावसाची शक्यता राहील. आणि शेतकरी मित्रांनो जे आहे राज्यामध्ये आता जे आहे पावसाचा जोर आता मराठवाड्यामधील जे आहे पूर्णपणे या ठिकाणी कमी झालेला आहे आणि शेतकरी आपली शेतीची कामे करू शकतात. ज्यांना कोणाला फवारणी करायची असेल त्यांनी उद्या करू शकतात. कारण की उद्याच्या दरम्यान मराठवाडा आणि आल्यानगर जिल्हा या सगळ्या परिसरामध्ये आपलं जे आहे हवामान पूर्णपणे या ठिकाणी कोरडे राहणार आहे. त्यामुळे शेतकरी आपले जे आहे शेतीची कामे या ठिकाणी उद्याच्या दरम्यान करू शकतात. तर शेतकरी मित्रांनो जे आहे आता राज्यामध्ये आता उद्या आहे पोळा आणि राज्यामध्ये आता परतीच्या पावसाला या ठिकाणी सुरुवात होणार आहे. तर राज्यामध्ये आता जे आहे शेतकरी मित्रांनो राज्यात ते आपलं जे आहे उद्या 22 23 तारखेला सुद्धा राज्यातील काही भागामध्ये पाऊस राहणार आहे आणि 24 तारखेला सुद्धा राज्यामध्ये उद्या म्हणजे राज्यामध्ये उद्या 23 तारखेला राज्यामध्ये पाऊस राहील. 24ला हवामान कोरडे राहील. 25ला संपूर्ण महाराष्ट्रामध्ये हवामान कोरडे राहील आणि 26 तारखेला जे आहे राज्यामध्ये थोडं पुन्हा एकदा पावसाची शक्यता राहील. 27ला सुद्धा राज्यामध्ये पाऊस राहील आणि 28 तारखेला जे आहे शेतकरी मित्रांनो राज्यामध्ये पावसाची शक्यता विदर्भातील जिल्ह्यामध्ये राहील. 29 तारखेला जे आहे हवामान सगळीकडे कोरडे राहील. 30 तारखेला सगळ्या महाराष्ट्रामध्ये हवामान कोरडे राहील. 31 तारखेला सुद्धा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये हवामान कोरडे राहील आणि 1 तारखेपर्यंत जे आहे राज्यामधील संपूर्ण महाराष्ट्रामध्ये हवामान कोरडे राहणार आहे. तर आता जे आहे शेतकरी मित्रांनो राज्यामध्ये आता परतीच्या पावसाला या ठिकाणी सुरुवात होणार आहे आणि त्यामुळे जे आहे शेतकऱ्यांनी आपली शेतीची कामे लवकर लवकर या ठिकाणी करून घ्यावीत. कारण की राज्यातील जे आहे उद्याच्या दरम्यान उद्याच्याला जे आहे आपला पावसाला या ठिकाणी उघडीप राहणार आहे. 23 तारखेला राज्यामध्ये थोडाफार पाऊस राहील आणि
तर शेतकरी मित्रांनो जे आहे हा होता हवामान अंदाज. तर तुम्हाला आमचा हवामान अंदाज आवडला असेल तर नक्की लाईक करा. आणि शेतकरी मित्रांनो जे आहे राज्यामध्ये जे आपला सध्या पावसाचा जोर सध्या पूर्णपणे कमी झालेला आहे आणि आज आहे 21 ऑगस्ट. तर आज आज जे आपल्याला फक्त दुपारच्या दरम्यान जे आहे आज थोडाफार पावसाची शक्यता काही जिल्ह्यामध्ये या ठिकाणी पाहायला मिळालेली आहे. तर आज आपल्याला जे आहे मुंबई, नागपूर तसेच जळगाव या परिसरामध्ये थोडाफार दुपारनंतर ते सायंकाळच्या दरम्यान पावसाची हजेरी आपल्याला पाहायला मिळाली आहे. आणि आज रात्रीच्या दरम्यान जे आहे शेतकरी मित्रांनो राज्यातील जे आपला परभणी, हिंगोली, नांदेड आणि जळगाव, अकोला, अमरावती या परिसरामध्ये आज रात्री दरम्यान थोडाफार हलका ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता राहील. आणि मुंबई, कोकणपट्टीमध्ये सुद्धा हलका ते रिमझिम पाऊस राहील. तसेच आज मध्यरात्रीनंतर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये हवामान कोरडे राहील. कारण की जे आहे शेतकरी मित्रांनो आता जे आहे राज्यामध्ये पावसाची शक्यता जी आहे आपल्याला सध्या अ, महाराष्ट्रामध्ये या ठिकाणी राहणार नाही. कारण की आजपासून जे आहे महाराष्ट्रातील पावसाचा जोर या ठिकाणी कमी झालेला आहे. राज्यामध्ये गेल्या काही दिवसामध्ये बऱ्याचशा जे आहे पिकांचे नुकसान झालेलं आहे. काही शेतकऱ्यांचे अ, जे आहे या ठिकाणी खूप नुकसान झालेले आहे आणि काही भागामध्ये अजूनही पाऊस पडलेला नाही. जसं की अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये अजून म्हणावा तसा पाऊस अजून झालेला नाही. कारण की त्या जिल्ह्यामधील जे शेतकरी अजूनही पावसाची वाट पाहत आहे. काही भागामध्ये गेल्या काही दिवसामध्ये चांगला पाऊस झाला. अ, काही ठिकाणी अतिवृष्टी झाली. मुंबईसारख्या ठिकाणी जे आपला सध्या गेल्या 2 दिवसामध्ये जे आपला अतिवृष्टी झालेली आहे. परंतु काही भागामध्ये अजूनही पावसाला या ठिकाणी शेतकरी वाट पाहत आहे. तर शेतकरी मित्रांनो जे आहे राज्यामध्ये पुढच्या सप्टेंबर महिन्यामध्ये सुद्धा जे आहे परतीचा पाऊस आपल्याला जे आहे चांगला राहणार आहे. परतीच्या पावसाने जे आहे शेतकऱ्यांना ज्या ठिकाणी परतीचा पाऊस चांगला राहील आणि त्यामुळे शेतकरी मित्रांनो जे आहे राज्यामध्ये आता फक्त 22 26-27 तारखेला राज्यातील काही भागामध्ये पाऊस राहील. त्यानंतर 28-29 तारखेला जे आहे हवामान कोरडे राहील. पुन्हा एकदा उद्याच्याला आहे 22 ऑगस्ट. तर उद्याच्या दरम्यान फक्त अकोला, अमरावती आणि जळगाव जिल्हा या परिसरामध्ये पाऊस राहील. आणि 23 तारखेला जे आहे मराठवाड्यातील जिल्ह्यामध्ये पाऊस राहील काही भागामध्ये आणि विदर्भातील जिल्ह्यामध्ये आणि खान्देशच्या परिसरामध्ये 23 तारखेला आपल्याला जे आहे पावसाची हजेरी या ठिकाणी पाहायला मिळेल. आणि नाशिकच्या परिसरामध्ये सुद्धा जे आहे 23 तारखेला पाऊस आपल्याला पाहायला मिळणार आहे. तर शेतकरी मित्रांनो जे आहे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद. आणि तुम्हाला तुमच्या गावातील तुम्हाला तुमचा हवामान अंदाज जाणून घ्यायचा असेल तर आत्ताच आम्हाला खाली कमेंट करून नक्की सांगा. तर शेतकरी मित्रांनो जे आहे तुमच्या भागामध्ये पावसाचे वातावरण कसे आहे ते सुद्धा आम्हाला खाली कमेंट करून नक्की सांगा. आणि शेतकरी मित्रांनो जे आहे तुम्हाला आमचा हवामान अंदाज आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबायला विसरू नका. तर धन्यवाद.